छत्रपती संभाजीनगरचा पहिला महापौर तुम्ही यांना बोलवलं तू राजेश भाई आवश्यक होतं ते आम्हाला खरंच म्हणजे हादी भाई आप बैठो ना सब जन के वो केबिन में बैठो यस ओके मंडली तो सही आप हम बोले पहले तुम स्वागत वागत कर दिए नहीं तो स्वागत में बुके बंद कर दिया और सब नहीं बंद करे बंद करे मगर जो भी है उनका भी स्वभाव वैसी है उनको बुके देने की हाँ जरूरत नहीं नहीं दूसरा स्वागत हो गया ये जैसा वहाँ करेंगे यस संभाजी ये आप आने वाले बोल के सत्य में जयते लगा के रखा मैंने डायलॉग मारतो ते कौतुक करतोय तू करतोय हेलो दोस्तों, अस्सलाम वालेकुम। आप देख रहे हैं MTN न्यूज़। आज हम औरंगाबाद के महानगर पालिका में आए हुए हैं। महानगर पालिका में आज सुबह से ही क्रेट सुमैया महापुर समीर राजोरकर के साथ मीटिंग की डेथ सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट को लेकर। ये जब भी आ रहे शहर में वातावरण खराब करके मुसलमानों को ही टारगेट करने का काम उनका चल रहा है। और इस बार अब महापुर बन गए हैं औरंगाबाद में, तो अब उन्होंने महापुर से मीटिंग लिए और उनसे क्लियर कहा कि जो भी डेथ सर्टिफिकेट और बर्थ सर्टिफिकेट है उनके पूरे पेपर जांचिए, उनके पूरे डॉक्यूमेंट चेक कीजिए कौन यहाँ का है या बाहर का है। और अगर ऐसे कोई मिलता है जिनके डॉक्यूमेंट बाहर के हैं और यहाँ के नहीं है तो उनके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई की जाए। इस तरह का महापुर समीर राजोरकर को उन्होंने कहा है। पर आने वाले वक्त में ये देखना है कि ये सिर्फ और मुसलमानों को ही परेशान करने का काम ये क्रेट सुमैया का चल रहा है। जब भी औरंगाबाद आते हैं मुसलमानों के लिए जहरीली जबान से जहर उगल कर शहर का वातावरण खराब करके ही ये जाते हैं। तो इनके ऊपर कहीं ना कहीं प्रशासन की तरफ से रोक होना चाहिए, ताकि क्योंकि ये कोई संविधान पद पर नहीं है, ना इनके तरफ कोई, ना ये आमदार है ना खासदार है ना कोई कमेटी पे है जिसकी वजह से इनकी दखल ली जाए। पर ये जो है बीजेपी के एक नेता होने की वजह से इसका पूरा फायदा उठाकर मुसलमानों को परेशान करने का काम पूरे महाराष्ट्र में कर रहे हैं। ऐसे ही हम आपको अपडेट देते रहेंगे। देखते रहिए MTN न्यूज़। संभाजीनगर महापौर के अध्यक्षता में पत्र घोटाले के संबंध में विशेष बैठक हुई। पूरे महाराष्ट्र में आने वाले एक महीने में मैं 25 महानगरों में जहां पर भाजपा महायुति का महापौर है वह इस प्रकार की बैठकें करने जा रहा हूं। मुंबई महापालिका की बैठक से ये प्रारंभ हुआ है। आज छत्रपति संभाजीनगर और नासिक में होगी बैठक। शुक्रवार को अकोला और अमरावती में जो बड़े प्रमाण में जन्म प्रमाण पत्र घोटाला हुआ, जो यहाँ के नहीं है, जिनके पास यहाँ का कोई कागज पत्र नहीं है, उनको प्रमाण पत्र दिया गया है, वो सब रद्द किए जाएंगे। यहाँ के महापौर ने 3 लोगों की विशेष कमेटी बनाने का तय किया है जो इस मामले में डेप्थ में स्टडी करेगी। 3 महीने के अंदर महापौर महोदय ने कहा कि पूरे बोगस प्रमाण पत्र रद्द होंगे और उनके ऊपर कार्रवाई होगी। हर महीने में महापौर रिव्यू कमेटी की मीटिंग लेंगे। सर, टीपू सुल्तान की तस्वीर को लेकर काफी कंट्रोवर्सी हो रही है, उसके बारे में अरे कुछ लोगों को कहीं पर उद्धव ठाकरे का परभणी में मुस्लिम महापौर आ गया या कहीं मालेगांव में कोई मुस्लिम महापौर आ गया तो ये लोग भारत के संविधान के ऊपर अपने आप को समझने लगे। महामानव डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जी का जो संविधान है, राष्ट्र पुरुषों की प्रतिमा तस्वीरें लगानी है। टीपू सुल्तान हिंदू द्वेषता, भारत विरोधी, उनका फोटो कहीं पर सवाल ही पैदा नहीं होता है। और राहुल गांधी वो दिल्ली में बैठकर यही करते हैं जो यहाँ का अध्यक्ष टीपू सुल्तान को महामानव कहता है, छत्रपति शिवाजी महाराज से तुलना करता है। अब कांग्रेस और ठाकरे पूरे गोल टोपी लगाकर हर वे वस्त्रधारी हो गए। सर महापौर समीर भाऊ यांना मी धन्यवाद देतोय। एका जिव्हाळ्याचा आणि देशाचा सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषयाला त्यांनी हात घातला आहे। आजच्या मीटिंग मध्ये येथे या महानगरातून
700 बेकायदेशीररित्या जन्म प्रमाणपत्र दिले गेले, त्याचा संदर्भात पुढच्या महिनाभरात सगळी प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर कारवाई करण्यासंबंधीचे निर्णय झाला. आतापर्यंत फक्त 200 लोकांची नावं आरोपी म्हणून आलेली आहेत. आता बैठकीत आणखीन एक गोष्ट समोर आली की संभाजीनगर जिल्ह्यात मोहळाई गावातला घोटाळा, हे आता सगळ्यांना माहित आहे. गावाची लोकसंख्या 1300 आणि नोंदणी झाली आहे 3447. ही नोंदणी मे 2025 ते नोव्हेंबर 2025 दरम्यान झाली. त्यातलं एकही नाव इथलं नाही. तशी शक्यता संभाजीनगर शहरात झाली असण्याची शक्यता आहे. या महापालिकेत 16,000 नावं 2024 आणि 2025 मध्ये जे जुना रेकॉर्ड मध्ये वाढवण्यात आली आहे, ती तपासण्याचे निर्देश आज महापौर महोदयांनी दिला आहे. जी प्रक्रिया निवडणुकीच्या पूर्वी थांबली होती, ती पुढच्या 3 महिन्यात संबंध महाराष्ट्रात पूर्ण केली जाणार. आतापर्यंत 10,000 लोकांना आरोपी बनवण्यात आले आहे. संभाजीनगर महानगरात प्रगती झाली आहे, पण सिल्लोड येथे काहीही काम झालेलं नाही. त्या संबंधी पण आज जिल्हाधिकारीकडे चर्चा होणार. सिल्लोड मध्ये 1100 बोगस आदेश दिले गेले, त्याच्यावर कारवाई होणार. परंतु एक यमांचा देखील या ठिकाणी एक नागरिक आढळला, म्हणजे बाहेरून येतात ते लोकांचे रेकॉर्ड जे आहे ते लवकर तपासलं जात नाही, त्यामुळे ही संख्या वाढत जाते आणि भविष्यामध्ये एक धोका निर्माण होतोय. 2 गोष्टी आहेत. तपासले जाते हा एक भाग आहे, तो फ्लोर फोर्जरी आहे. म्हणजे जे मी मोहळायचं जसं सांगितलं की ते टर्मिनल हॅक करण्यात आलं, पण टर्मिनल हॅक करण्यात आलं, पण 2 वर्ष तिथे टर्मिनल चालवण्यातच आलं नाही. हा एक भाग. इथे संभाजीनगरचे जे मी गेल्या 8 महिना ओरडतोय, महापालिका आणि जिल्हाधिकारी प्रतिसाद देत नव्हते. आज त्यांचे आकडे त्यांच्या जवळ ठेवले. 16,000 अशी नावं वाढवण्यात आली आहे गेल्या 2 वर्षात, जे तपासली गेलेली नाही. जसं यवतमाळ मध्ये ते सेंदूर श्रेणी गाव 1400 27,000 नावं 2025 मध्ये भरती गेली, तर या ते पण ते तपासावं लागणार आहे. तुम्ही सिल्लोडचा विषय काढला आहे, तर काल सिल्लोड मध्ये अब्दुल सत्तार एका मंदिरात गेले, त्यानंतर तिथले काही तरुणांनी ते गोमूत्र टाकून स्वच्छ केलं, शुद्ध केलं. त्यांचं म्हणणं असं होतं की त्याला अपवित्र झालं. माझं म्हणणं आहे दोन्ही विषय वेगळे आहेत. जन्म प्रमाणपत्र घोटाळा हा देशाचा सुरक्षेचा प्रश्न आहे. ज्यांचा इथे जन्म झाला नाही, ज्यांच्याकडे इथे जन्म झाल्याचा काहीही पुरावा नाही, त्यांच्या संबंधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगायचं आहे, तर इथे जन्म झालाय तर कागद दाखव, आणि जर नाही कागद, मग तो बांगलादेशी आहे की रोहिंग्या आहे, त्याची देशाला काही विषय नाहीये, त्याला परत पाठवणार. संभाजीनगर जिल्ह्यामध्ये किती आकडा आहे याच्यावर तुमचा आक्षेप आहे की जी इथली नाहीये? तर पहिली गोष्ट मी जसं सांगितलं, हे महानगराचा जिल्ह्यात सिल्लोड येथे 1100 असे अपात्र बेकायदेशीरित्या जन्म प्रमाणपत्र दिली गेली आहेत. त्या संबंधीची प्रक्रिया पुढे जात नाही आहे. आता त्याला गती दिली जाणार. बरं, तुम्हाला महापौरांनी काय शब्द दिला? प्रश्न याच्यासाठी विचारला आहे की तुषार भोसले यांनी असं म्हटलं आहे की ते हिंदू नाहीये तर मग मंदिरात कशाला जातात? ते तुमच्या पक्षाचे आहे तुषार भोसले. महापौरांनी या गोष्टीत सगळ्या अधिकाऱ्यांसमवेत स्पष्टपणे सांगितलं की 3 महिन्यात आम्ही हे सगळं प्रक्रिया पूर्ण करणार. दर महिन्याला रिव्ह्यू मीटिंग घेणार, आणि त्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलंय ताबडतोब ते येथे महापौर, भारतीय जनता पक्षाचे 3 सिनियर नगरसेवकांनी एक टीम बनवणार आहेत, जे डे टू डे मॉनिटरिंग करणार. जर असं जर तुमच्याकडे संविधानिक पद नसल्यामुळे अधिकारी दखल घेत नाही,
तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले शिवाजी महाराजांचा अपमान केला होता, तेव्हा त्यांचा राजीनामा का घेतला नाही असं विरोधक भाजपाला विचारतात. तर त्याचं उत्तर अनेक वेळा देऊन झालंय. आता विरोधक विचारतात सर तुम्हाला हो, त्यात काय आहे ना की विरोधकांनी तर आपलं काम चाललेलं आहे, ते चालू ठेवलं पाहिजे. बरं सर, सिल्लोड संदर्भावरून मोठा वाद सिल्लोडचा सुरू विषय काय आहे. काँग्रेसचे जे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी टिपू सुलतानची तुलना शिवाजी महाराजांशी केली, त्याच्यावरून एक वाद सुरू आहे. त्यावर तुमचं मत काय? कोणी निवडून आला म्हणून त्याला भारताची घटना, भारताचं राष्ट्रीयत्व याचा वर टिंगल करण्याचा अधिकार नाही मिळत. मग ते मालेगाव महापालिका असो की अन्य कुठे असो, जे महापुरुष आहेत, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अनुसरून त्यांना वागावं लागणार. काही महापालिकेत निवडून आल्यानंतर म्हणतात हमारे मन्ना याचं जन्म प्रमाणपत्र दूंगा, हे चालणार नाही. तुम्ही छत्रपती शिवरायांचा अवमान करणार असेल काँग्रेस अध्यक्ष, सहन केलं जाणार नाही. आणि टिपू सुलतानची प्रतिमा, फोटो मान्य होऊ शकत नाही. ओके, संजय माझे कागद तिथे तिथे जाणार ना. जिल्हाधिकारी